अभिनेते रवींद्र महाजनी हे अभिनेता असण्यासोबतच बांधकाम व्यवसायात सुद्धा हात आजमावत होते, याची आपल्या सर्वांना माहिती आहे. पण याच बांधकाम व्यवसायात त्यांना फसवले गेले आणि यामुळे त्यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. हे कर्ज पुढे त्यांचा मुलगा गश्मीर याने अत्यंत कमी वयात खूप मेहनत घेत हे कर्ज फेडले. याविषयी सुद्धा आपण ऐकले आहेत. पण हे सर्व नेमकं कसं घडलं होतं, याबद्दलची माहिती आता अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात पेज नंबर 86 ते 89 वर दिली आहेत. याबद्दल माधवी म्हणाल्या की रवीला एक फायनान्सर भेटला. त्यावेळी रवीने सत्तेसाठी काही या चित्रपटाची निर्मिती केली. त्यात सुबोध भावे पहिल्यांदा चित्रपटात आला. चित्रपटाचा फायनान्सर तळेगावचा होता. चित्रपट वितरित करण्यासाठी आणखी 10 लाखांची गरज होती. तेव्हा आमच्या घरावर रवीनं पुन्हा कर्ज काढलं. हा चित्रपट फारसा चालला नाही. निर्मात्याचे पैसे बुडले आणि आम्हाला 10 लाखांचं कर्ज मात्र झालं. काही दिवसांनी रवीनं पुण्यातील भुसारी भागात जमीन घेतली. रवीकडे काही जणांनी स्वतःच्या पैशांची गुंतवणूक केली होती. माझ्या बहिणीने 15 लाख घातले. एकूण 50 लाख भांडवल त्यानं जमा केलं. त्यातून इमारती बांधून कोट्यवधी रुपये कमवायचे त्याचे स्वप्न होते. तो त्याची बहीण विद्याताई यांना म्हणालाही होता की या प्रोजेक्टमध्ये मी कोट्याधीश होणार आहे. यात मधूची काही आर्थिक मदत घेतलेली नाही. मात्र या साऱ्या प्रकरणात तो फसला गेला. खरं तर त्यानं वकिलांना विचारूनच सगळं केलं होतं. विकणाऱ्यानं असं केलं की जी जमीन विकायची म्हणून रवीला दाखवली ती वेगळीच होती. तो प्लॉट रिकामा होता आणि जी विकण्यासाठी त्यानं पैसे घेतले ती आधीच विकली गेली होती व त्यात माणसंही राहत होती. अखेरीस एका स्थानिक पुढाऱ्याची मदत घेऊन त्यातले 40 लाख आम्ही परत मिळवले. पण बँकेच्या कर्जाचे 10 लाख रुपये फेडता आले नाही. त्याचे व्याजही न भरल्यामुळे फेडायची रक्कम वाढत गेली आणि ते कर्ज 20 लाखापर्यंत जाऊन पोचलं. त्यावेळी काश्मीरची 10वीची परीक्षा संपली होती. त्याच्याबरोबरची मुलं सुट्टीत पालकांबरोबर कुठे कुठे मजा करायला गेली होती. काश्मीरला काही करमेना. मग मी त्याला म्हटलं, अरे तुला डान्स चांगला करायला येतो, तर तू या सुट्टीत त्याचे क्लासेस का नाही घेत? आपल्याकडे जागा भरपूर आहे. त्याला नृत्याची जन्मजात आवड होती व त्यात गती होती हे माझ्या लक्षात आले होते. मग आम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये छोटी जाहिरात दिली. मे महिन्यात 1 महिन्यांचे नृत्य शिबिर असून 500 रुपये फी त्यामध्ये लिहिली. काश्मीर 18पेक्षा कमी वयाचा असल्याने रात्री गाडी घेऊन मी त्याच्याबरोबर जात असे. त्याच्या क्लासची पोस्टर्स आम्ही लावली. ज्या दिवशी क्लास सुरू होणार होता त्या दिवशी सकाळपासून आम्ही आता कोण येईल म्हणून उत्सुकतेने वाट पाहत होतो. सुरुवातीला माझ्या नणंद्याचा नातू शौनक आणि त्याचा एक मित्र असे दोघे आले आणि सुरुवात तर झाली म्हणून आम्हाला आनंद वाटला. नंतर हळूहळू संख्या वाढत गेली. पहिल्या दिवशी 20 विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश घेतला. पालक व विद्यार्थी या क्लासवर खुश झाले व त्यांनी आग्रह केला की तुम्ही नेहमीच असे क्लास घेत जा, आम्ही आमची मुलं पाठवू. अशा तऱ्हेने आमच्या एका नवीन व्यवसायास नुकत्याच 10वी झालेल्या लहान गुरुपासून सुरुवात झाली. त्यातही शिकायला येणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी आम्ही दोघांनी कष्ट घेतले आणि क्लास चांगला चालू लागला. असे जरी असले तरी मिळणाऱ्या पैशातून आमचा महिन्याचा घर खर्च, मुलांची फी, घराचा टॅक्स यात सारे पैसे संपून जायचे. इतकं झाल्यावर एक दिवस रवीनं आम्हाला येऊन सांगितलं की 20 लाख रुपये बँकेचे फेडलेले नसल्यामुळे आता बँकेची जप्ती येणार आहेत. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. खालचा मजला बंद करून ते तिथे नोटीस लावणार आहेत हे कळले तेव्हा काश्मीर 17-18 वर्षाचा होता. तिथे घरावर जप्ती येते म्हटल्यावर आम्ही एक मजला घराच्या ड्रॉइंग रूममध्ये क्लास सुरू केला. वरती क्लास घेऊ लागलो. त्यावेळी मी आमच्या 3 मजली इमारतीत एका मजल्यावर पेइंग गेस्ट ठेवण्यास सुरुवात केली. जप्ती येण्याबाबत कळल्यावर काश्मीरला घेऊन मी बँकेत गेले. तेथील अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी चांगले सहकार्य दिले. त्यांनी सांगितले की निदान व्याज तरी भरा म्हणजे जप्ती थांबवता येईल. पण त्यासाठी पैसे नव्हते. मग मी घरातले सगळे दागिने बँकेकडे गहाण ठेवले. त्यामुळे जप्ती थांबली. त्यावेळी काश्मीरने मला पुष्कळ धीर दिला. मला सावरलं. जेमतेम 18 वय असलेला काश्मीर अचानक अंगावर मोठी जबाबदारी आल्यामुळे प्रौढ झाला होता. आता जी काही जबाबदारी घ्यायची आहेत ती आपणच घ्यायची आहेत हे जणू त्यानं मनातनं स्वीकारलं होतं. मग त्यानंतर त्यानं इव्हेंट्स घ्यायला सुरुवात केली. ते उत्तम होत होतं. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही पूर्णपणे कर्जमुक्त झालो. अशी माहिती माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात दिली आहे.